आज सगळ्या तपोभूमीच्या परिवाराकडून श्री क्षेत्र तपोभूमीवरील तुलसी विवाह संपन्न झालेला आहे। त्यामुळे आज सगळ्यांच्या उत्साहाला अंतपार राहिलेला नाही आहे। सगळे उत्साहाने सगळ्या आमच्या महिला पुरोहित जे आहेत त्यांनी आज तुलसी विवाह समारंभ जो आहे तो थाटात पार पाडलेला आहे। नवरीही खुश आहे, नवराही खुश आहे आणि आता सगळा आपला हिंदू समाज जो आहे तो विवाह कार्य करण्यासाठी सज्ज आहे। आता देवाचं लग्न झालेलं आहे तर आमच्या सगळ्या मुलाबाळांची लग्न करायला हरकत नाही असा जणू काही संकेतच हा तुलसी विवाह आम्हा सगळ्यांना देतो आहे। त्यामुळे तुलसी विवाहाच्या सगळ्या हिंदू समाजाला मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि एवं आशीर्वाद। असंच भगवती तुलसी मैयाने जसं पातिव्रत्य सांभाळलं, तिला जसं देवाने आपल्या जवळ ठेवलं, त्याचप्रमाणेचं पातिव्रत्य जे आहे त्या सगळ्या महिलांनी आपल्या भविष्यातील होणाऱ्या सगळ्या कन्यांना द्यावं। त्याच प्रकारची पवित्रता जी आहे ती विवाहातली पवित्रता आपल्या सगळ्या मुलींना त्यांनी द्यावी आणि आपला संसार जो आहे तो एक उच्च आदर्शाने विभूषित अशा प्रकारचा संसार आपल्या घराकडे आपण सर्वांनी करावा। देव किंवा तुलसी विवाह, नारायण ही सगळी संकल्पना जी आहे ही संकल्पना आपल्या आरोग्याशी निगडीत आहे। त्यामुळे सगळ्यांचं आरोग्य नारायण आणि म्हणजे राधा आणि दामोदर किंवा तुलसी वृंदा माता सगळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवो, सगळ्यांना दीर्घायुष्य लाभो आणि आपल्या जेवढ्या म्हणून महिला आज या ठिकाणी आलेल्या आहेत त्या सगळ्यांच्या मनातल्या इच्छा मनोकामना देवी पूर्ण करो अशी भगवतीकडे प्रार्थना। जय जगदंब उदयोस्तु।